नमस्कार, शोभाज किचन हेल्दी फूडमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत। आजची रेसिपी मी बनवणार नाही तर पाटील काकू बनवणार आहेत आणि त्यांच्या पद्धतीने कोणत्याही मसाल्याचा अगदी मोजमाप नाही पण त्यांचा अंदाजच आणि त्यांचा अनुभव यांचं परफेक्शन म्हणजेच त्यांनी बनवलेली रेसिपी। काकूने आम्हा सर्वांना जेवायला बोलवलेलं होतं, त्यामध्ये व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही जेवणाचा बेत होता, पण मी फक्त नॉन व्हेजची रेसिपी दाखवत आहे। 9 किलो मटण आणलेलं आहे आणि या आहेत पाटील काकू। पाटील काकूंच्या मदतीला आम्ही सर्वजणी आलेलो आहोत। माझ्या मैत्रिणी आहेत, भारतीताई, रुपालीताई, आम्ही कांदा कापून द्यायचं, सलाड कापून द्यायचं, संगीताताई टोमॅटो कापून देत आहेत, तसंच उषाताई आणि मी, आम्ही सर्वजणी पाटील काकूंना मदत करत आहोत। 45 ते 50 लोकांचं जेवण आहे आणि एकट्या काकूंना बनवणं शक्यच नाही, त्यामुळे आम्ही सर्वजण लवकरच मदतीला आलेलो आहोत। 9 किलो मटण आहे आणि त्यासाठी खूप मोठी शेगडी आम्ही गॅलरीमध्ये ठेवलेली आहे आणि बरंच मोठं पातेलं आणलेलं आहे। त्या पातेल्यामध्ये 2 किलो तेल टाकलेलं आहे। तेलाला छानपैकी उकळी आलेली आहे आणि त्यामध्ये 2 किलो बारीक चिरलेला कांदा टाकला। कांदा अगदी लालसर होईपर्यंत तेलामध्ये भाजून घ्यायचा। काकूने आचार्याकडून भांडी मागवलेली आहेत आणि या मोठ्या उलटण्याने कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा। गॅलरीमध्ये मोकळ्या वातावरणात मटण शिजवणार आहोत। कांदा अगदी लालसर होईपर्यंत भाजला, व्हिडिओमध्ये दिसतच असेल तुम्हाला। आणि कांदा भाजताना मोठा उलटणं आहे, त्याच्या सहाय्याने सतत हलवायचं म्हणजे कांदा करपत नाही। इकडे किचनमध्ये प्रभाताई भात बनवते आणि तिच्या मदतीला भारतीताई आहे। कांदा छान भाजून झाल्यानंतर काकूंनी 9 किलो मटण त्यामध्ये टाकलं, हळद टाकली आणि झाकून ठेवलं। झाकून ठेवल्यानंतर मटणाला पहा पाणी सुटलेलं आहे आणि या पाण्यामध्येच काकू सर्व मटण शिजवणार आहेत। एक 15 ते 20 मिनिट झाकण लावून ठेवल्यानंतर मटण छानपैकी शिजलेलं आहे आणि आता दुसऱ्या पातेल्यामध्ये 2 किलो तेल घेतलेलं आहे। 2 किलो तेलामध्ये तेल उकळल्यानंतर त्यामध्ये वाटून घेतलेला मसाला थोडा थोडा टाकायचा। हे वाटण आहे ते भरपूर प्रमाणात आहे, कारण आपण 9 किलो मटणासाठी तो मसाला वाटलेला आहे किंवा जे वाटण आहे ते वाटलेले आहे। त्यामध्ये नंतर 1 मोठी पळी काश्मीरी मिरची पावडर आणि 1 मोठी पळी तिखट मसाला म्हणजे रेड चिली पावडर टाकली। त्यानंतर अंदाजानेच काकूने हळद टाकली। हे सर्व मिश्रण एकजीव करून घेतलं। गॅसची फ्लेम ही मीडियम आहे आणि सतत मिश्रण ढवळायचं आहे, नाहीतर मसाला करपू शकतो। 2 किलो तेलाचा वापर केलेला आहे। चवीनुसार मीठ टाकलं। आधी मटण शिजवतानाही आपण मीठ टाकलेलं होतं। मसाला व्यवस्थित भाजला जावा त्यासाठी पांढरा रस्सा आहे मटणाचा, तो त्यामध्ये टाकला। तो हळूहळू टाकायचा, त्यामुळे मसाला करपत नाही। सूप त्यामध्ये पळीने टाकत आहे म्हणजे तेलाची तर्री आलेली आहे त्याला। त्यानंतर त्यामध्ये मीठ मसाला आहे, एव्हरेस्टचा मीठ मसाला आहे। 2 पॅकेट आहेत 50-50 ग्रॅमची, म्हणजे असे 100 ग्रॅमचा मीठ मसाला टाकलेला आहे। म्हणजे मटण मसाला आहे ते 2 पॅकेट टाकली, म्हणजे 50-50 ग्रॅमची मिळून असं 100 ग्रॅम मटण मसाला टाकलेला आहे। यामुळे अतिशय चविष्ट होतं। हे मसाला भाजण्याची काकूची पद्धत आहे आणि हेमांगीताई मटण शिजलेलं आहे त्यातनं पळी पळी जे सूप असतं किंवा वरचं तरी येते, हळदीचं पाणी असतं ते टाकत आहेत आणि त्यामध्ये मसाला छानपैकी शिजत आहे। असं केल्याने मसाला करपत नाही आणि पाहतच असाल मसाल्याला तेल सोडलेलं आहे मसाल्याने आणि त्यामध्ये हिरवीगार स्वच्छ धुवून कापून घेतलेली कोथिंबीर टाकली। कोथिंबीरची एक जोडी लागलेली आहे बरोबर। आता छानपैकी मसाला भाजलेला आहे। प्रभाताई आणि हेमांगीताई दोघींनी तिने हे 9 किलो मटण आहे, बकऱ्याचं मटण आहे, तर हे मटण टाकलं। हे भरपूर वजनदार होतं। काकूंच्या मार्गदर्शनाखाली हेमांगीताई आणि प्रभाताईंनी हॉटेलपेक्षाही भारी बनवलेलं आहे। ज्या पातेल्यामध्ये मटण शिजवलेलं आहे त्या पातेल्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते मटणामध्ये मिक्स केलं। आतून किचनमधून गरम पाणी करून आणलेलं आहे। मटणामध्ये गरम पाणी टाकायचं म्हणजे मटणाला चव छान येते।
50 लोकांना पुरेल इतपत ग्रेव्ही तयार झालेली आहे तेवढा अंदाज घेऊन काकूने पाणी टाकलेलं आहे। पाटील काकूने त्यांच्या पद्धतीने ग्रेव्ही बघितलेली आहे आणि चेक करण्याची त्यांची पद्धत पहा। पळी पालती करायची आणि मग चेक करायचे की किती घट्ट झाली किती पातळ झाली आणि त्यांच्या पद्धतीने चेक करून झालेलं आहे आणि आता त्यांना अंदाज आले की परफेक्ट झालेले आहे। आता त्यामध्ये त्यांनीच घरी बनवलेला मसाला आहे हा गरम मसाला एक मोठा चमचा टाकला। हेमांगी ताईने मसाला व्यवस्थित मिक्स करून घेतला। त्यानंतर अजून अर्धा चमचा काकूने गरम मसाला टाकला। हा गरम मसाला काकूने घरीच बनवलेला आहे। सर्व मिश्रण एकजीव करून घेतलं। अशा प्रकारे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती काकूने चमचमीत झणझणीत तर्रीदार चविष्ट मटण तयार केलं। झाकण ठेवलेलं आहे आणि झाकण ठेवून झालं तेवढ्यातच माझी दुसरी मैत्रीण कमलताई आली। तिनेही मटणाच्या भाजीला थोडासा हात लावला। त्यानंतर संगीताताईनेही हात लावला। अशा प्रकारे सर्वजणींनी मिळून काकूंना मदत केली आणि काकूने भाजी बनवली। आता कोणकोणते मसाले टाकलेले आहेत ते काकूंच्याच तोंडून ऐका। 9 किलो मटणासाठी किती साहित्य लागलेलं आहे हे काकू सांगत आहेत। 3 किलो कांदा वाटणाला, खोबरं 1 किलो, धने पाव किलो, दीड पाव लसूण, दीड पाव अद्रक। अच्छा, आणि खडा मसाला। कोणकोणते मसाले आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। तर अशा प्रकारे काकूंनी छानपैकी मटण तयार केलेलं आहे आणि वरून आणखीन कोथिंबीर टाकली। आता आपलं मटण खाण्यासाठी तयार झालेलं आहे। अतिशय चविष्ट बनवलं काकूंनी मटण। तांदळाची भाकरी, मटण, सलाड यावरती सर्वांनी ताव मारला। हे काकूंचे मिस्टर पाटील काका आहेत आणि कुलकर्णी काकाही आहेत। कुलकर्णी काकांनी व्हेज खाल्लं म्हणजे काकूने व्हेजसुद्धा बनवलेलं आणि नॉनव्हेजही बनवलेलं। तर सर्वांनी हसत खेळत मिटक्या मारत जेवणाचा आस्वाद घेतला। रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा।